हॅलो फ्रेंड्स, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे कोल्हापूर जवळील एक असं ठिकाण की जिथे शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शिवा काशीद यांच्या समाधीला भेट देण्यासाठी. तर आम्ही आता इथं खाली आलेलो आहे. हा आपला मेन रस्ता आहे वर आणि एंट्रन्स पण खूप छान आहे. एंट्रन्सलाच अशा वास्तू उभ्या आहेत आणि आज आमच्यासोबत आहेत आकाश पवार आणि अक्षय अवतारी, तिघजण झाले आम्ही. तर इथं आपल्याला त्यावेळीची जी सत्य परिस्थिती जी घडलेली आहे त्याचं वर्णन लिहिलेलं आहे आणि वास्तुशिल्प पण इथं मस्त केलेले आहेत. वरून आपल्याला मेन रस्त्याच्या गाड्या जातील दिसतील. बरोबर खाली ही वास्तू आहे. मला तर आपल्या कोल्हापूरच्या लोकांनाही जास्त करून माहीत नाही. तर छान वास्तू आपल्या इथं आहेत. एकंदरीत त्यावेळी जी परिस्थिती इथं मांडलेली आहे या शिल्पाच्या आधारे, पहिल्या शिल्पामध्ये आपल्याला दिसते की महाराजांनी आज्ञा केली शिवा काशीद यांना की असं असं तुम्ही या वेशात इथं थांबा. त्यांनी आज्ञा स्वीकारली. पुढच्या आपल्याला शिल्पामध्ये पाहायला मिळते की सैनिक घेऊन महाराज आपल्या पठारावरून बसायच्या पठारावरून पुढे गेले आणि शिवा काशीद महाराजांच्या वेशामध्ये खाली भेटीस आले. तिसऱ्या शिल्पामध्ये आपल्याला दिसते की इथं घनघोर युद्ध झालेलं आहे, त्याचं हे शिल्प आहे. जरा वातावरणानं कलर उडलेला आहे शिल्पांचा. इथनं एंट्रन्स आहे. आपण आता इथनं खाली जातोय. छानसं सुशोभीकरण झालेलं आहे इथं. मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथे वीर शिवा काशीद वीरगतीला प्राप्त झाले. याच ठिकाणी शामियाना होता. याच ठिकाणी ते वीरगतीला प्राप्त झाले आणि ही आहे त्यांची समाधी. इथं आपल्याला वीर शिवा काशीद यांच्या वंशजांचे फोटो लावलेले आहेत. त्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मी फोटो लावलेला आहे. त्या काळी जो काय काय पराक्रम घडलेला आहे, त्या काळी जो काय काय परिस्थिती होती ती परिस्थिती इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथं माहिती लावलेली आहे.
तर मित्रांनो, आपण आहे आता वीर शिवा काशीद यांच्या समाधीच्या जवळ. इथं खूप चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्यावेळचा जो प्रसंग आहे तो इथं बोर्डच्या माध्यमातून आखला गेलेला आहे आणि खूप चांगलं स्वच्छता आणि वातावरण पण खूप चांगलं छान आहे. इथं खूप मस्त वाटायला लागली. इथं जे बसलोय आम्ही इथं शांतता आहे. वरून आपल्याला पन्हाळ्याचा मेन रस्ता दिसेल. हा पन्हाळगड आहे मागचा आणि इथं आहे हा वीर शिवा काशीद यांचा रस्त्यालगत जो पुतळा आहे तो तिथं वर आहे आणि हा मेन रस्त्यावरून आणि ही समाधी आहे. खूप वेळ झाला मी इथं बसलोय. त्यावेळचा प्रसंग, त्यावेळीची एकंदरीत सिच्युएशन काय असेल याचा इथं अनुभव येतो. खूप घनदाट जंगल आहे अजूनसुद्धा इथं. त्यावेळी सिच्युएशन कशी झाली असेल हे असं आठवलं की त्या अंगावर शहारे आल्यासारखं होतात. खूप मोठे मोठे दगड इथे दिसतात. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी युद्ध खेळलं गेलं आणि सिद्धी जोहर सुद्धा एवढा मुत्सद्दी होता की त्याने अशा कंडिशनमध्ये वेढा टाकलेला होता. आज 1 जानेवारी आहे. 1 जानेवारीच्या निमित्तानं आम्ही बाहेर पडलोय. खूप जास्त लोक नाहीत, 3 जणच आहे आम्ही आज. त्यामुळे जवळपासचा एरिया आम्ही कव्हर करायला लागलोय. बघूया केवढं होईल तेवढं कव्हर करायचं. आता पण समाधीचं दर्शन घेऊन वर आलोय. कडलाच इकडं आणि काही समाध्या आहेत. या समाध्या म्हणजे आपले शिवा काशीद ज्यावेळी वीरगतीला प्राप्त झाले त्यांच्याबरोबर पालखीला सहारा देण्यासाठी आपल्या अनेक मावळे त्यांच्यासोबत इथं वीरगतीला प्राप्त झालते. तर त्यांच्यासुद्धा समाध्या आपल्याला इथं बघायला मिळतात. आपल्याला जरासं साईडला यायला लागते, त्याशिवाय दिसत नाहीत. आता स्वच्छता केली आहे त्यामुळे ते प्रकाश होतात आल्यात, न त्याच्यातून त्या अज्ञातच होत्या. हे मेन एंट्रन्स आहे आणि इकडे खाली समाधी आहे. आपल्याला एक गोष्ट नोटीस करायला पाहिजे की पन्हाळ्याचा जो आपला मुख्य रस्ता आहे वरचा, जो इथं वर आहे तो मूळ रस्ता नाही. जो आपण आता चाललोय हा पुरातन शिवकालीन मार्ग आहे, जो आता त्याची पायवाट झालेली आहे. इकडं पण काहीतरी पुरातन वस्तू आहेत त्या आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करूया. त्यावेळी वेढा टाकलेला होता. त्यावेळी हत्ती घोडे बांधण्यासाठी त्यांच्या पागा आणि त्यांची व्यवस्था इथं या रस्त्याच्या कडेला केली होती त्यांनी. तर त्यावेळीचे जे वास्तू आहेत ते शिल्लक आहेत आणि आपल्याला आज ते बघायचे आहेत. मुळात त्यावेळी का नाही ही जो आपला वरचा रस्ता आहे ती मूळ रस्ता नाही आहे. मूळ रस्ता आपला ह्यो आहे. ज्यावेळी ते वेढा पडलेला होता का नाही त्यावेळी इथं ते हत्ती घोडे बांधायला का नाही त्यांनी योजना केली होती. म्हणजे शिवा काशीद यांची पालखी या रस्त्यानं आलती. बर, जो मूळ रस्ता आहे तो हा रस्ता आहे. या रस्त्यानं पालखी इकडं खाली आलती. इकडं खाली नेवापूर गाव आहे आणि इकडं पुढं ते हत्तींना बांधण्यासाठी त्या खुट्ट्या असतात की त्या इथं आहेत. घोड्यांना बांधण्यासाठी तबेला तीन हे माहीत नाही. हे सगळं झाडांच्या आतमध्ये लुप्त झाले, आपल्याला जवळ गेल्याशिवाय कळत नाही. हां, आपण गाड्याच्या पायथ्याला आहे. वर आपल्याला झेंडा दिसतोय. तिथं दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, आणि ही तटबंदी आहे किल्ल्याची. आपण किल्ल्याच्या परफेक्ट खाली उभारलोय. आणि त्यावेळी हत्तींना बांधण्यासाठी अशा पद्धतीची यंत्रणा होती. हे त्यावेळेचं शिल्प आहेत. आणि हा आहे आपला शिवकालीन ओरिजिनल मार्ग. ते आपल्याला अनेक जातीवंत वृक्षांची इन्फॉर्मेशन चे बोर्ड लावलेले आहे तिथे.
इन्फॉर्मेशनचं बोर्ड लावलं तिथं आणि वातावरण पण खूप छान आहे इथं. शांत वातावरण आहे आणि ऑब्विसली पन्हाळा असल्यामुळे इथं थंडावा तर आहेच. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.